कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली ती तुला हो म्हणाली. खूप चांगली बातमी दिली आहेस तू. मला ऐकून खरंच खूप छान वाटलं. खरंच? हो खरंच. आपल्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय हे कळल्यावर कुठल्याही मैत्रिणीला आनंद तर होईलच ना. सॉरी 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 बॉस. मला माहिती आहे मी तुला दुखावतोय, पण आय एम रिअली सॉरी. पण तू तू सांग ना मला, तू काय काय केलंस? म्हणजे तिला इम्प्रेस करण्यासाठी काय काय केलंस? तलाव पाळीला घेऊन गेला होतास का तिला? आणि बोटीतनं चक्कर मारली तुम्ही? तिला पण बॉबी दिल्या होत्यास का रे खायला? आणि सगळ्यात महत्वाचं ते पत्र दिलं का? कान पकडून का उभास? काय झालं? सॉरी बॉस, हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं. चुकलो मी. नाही रे केडी, खरं तर मी चुकली. म्हणजे इट्स ओके. तुमच्या दोघांमधली खूप पर्सनल गोष्ट आहे ही. तुम्हाला नाही सांगावीशी वाटली मला. इट्स ओके. पण आय एम सॉरी. नाही बॉस, असं म्हणू नकोस ना प्लीज. दुसरी व्यक्ती तुझ्या मनात असताना उगाच ना मी माझ्या भावना व्यक्त नव्हताच करायला पाहिजे. पण डोंट वरी, तू काळजी करू नकोस. मी ओके. तिची व्यवस्थित काळजी घे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. तिला कधीच काहीच कमी पडू देऊ नकोस. नाही पडू देणार. जगातलं सगळं सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी. खूप नशीबवान आहे ती. मी पण. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असणं ह्यासाठी खरंच नशीब लागतं. पण काळजी नको करूस तू. आपण डिवोर्सची प्रोसेस लवकरच सुरू करू. हा, मी आलेच. मला माहिती आहे केदार, ज्या प्रेमाची स्वप्न मी बघतेय ते कधीच पूर्ण नाही होऊ शकत. मला कितीही वाईट वाटलं ना तरी मी तुझ्या प्रेमाच्या मध्ये कधीच नाही येणार. बॉस, तू जिच्याबद्दल बोलतेस ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तू आहेस. जेव्हा ही गोष्ट तुला कळेल ना तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नाही, आनंदाचे अश्रू असतील. आणि आपल्या दोघांमध्ये फक्त प्रेम.